4 मार्क क्वेश्चन्स डिफिनाइट मधले. त्यामध्ये नंबर 47 प्रॉपर्टी आहे, प्रूव्ह करायची. प्रूव्ह दॅट 0 to 2a f of x dx is 0 to a f of x dx plus this property we have to prove. प्रशांत, व्हेरी गुड आफ्टरनून. प्रशांत आलाय आज. चलो. प्रशांत इज लाईव्ह. सो बेटा 0 to 2a ही प्रॉपर्टी आपल्याला प्रूव्ह करायची. आता याचा प्रूफ साठी काय करतो बघ मी काय करतो, सपोज हे जे प्रूव्ह करायचंय याला I1 अधिक I2 असं घेतो बरं का. I1 अधिक I2 म्हणजे हा I1 आणि तो I2. मग आता प्रशांत, प्रदीप, आपण I2 घेऊ सेपरेटली. तो I2 आहे 0 to a f of 2a minus 6 dx. हे इंटिग्रेशन सोडवण्यासाठी मी काय करतो, हे पाठ करायचं. हे जे स्टेप्स आहेत ना याला टी टाकायचं. 2a चा डेरिव्हेटिव्ह 0 होऊन जाईल. सो मायनस dx विल बिकम dt म्हणजेच dx विल बिकम मायनस dt. सबस्टिट्यूशन केल्यामुळं वेन x इज 0 तर टी ची व्हॅल्यू भेटल बघ ना. 0 टाकला तर टी होईल 2a आणि वेन x इज a टी विल बिकम a, कारण 2a मधून a गेला, उत्तर येईल a. इट इज इक्वल टू आपलं सम काय होईल पहा. आता पहिले होतं 0 to a बर का. आता ते होईल 2a to a 2a to a f of 2a minus x ला आपण टाकले बेटा t आणि dx इज मायनस dt. मग आता पुढे I2 इज इक्वल टू हे जे मायनस साइन आहे मी याला रिमूव्ह करतो, लिमिट्स इंटरचेंज करतो. 2a to a आहे तर ते होईल a to 2a बर का. f of t dt झालं. मायनसचं प्लस केलं आणि लिमिट्स इंटरचेंज केले. सो बेटा दिस इज इक्वल टू हे जे f of t dt आहे तर याला आपण लिहू शकतो f of x dx. याने काही फरक पडत नाही. झालं. हे झालं माझं I2. मग आता ह्या I1 मध्ये जर का टाकलं म्हणजेच 0 to 2a f of x dx was I1 plus I2. तर माझं I1 is 0 to a, किंवा मी असं करू का RHS साइड घेऊ का, म्हणजे मला ते तुम्हाला लिहून देता येईल की बाबा दिस इज इक्वल टू LHS, राईट. जागा पण वाचल. आय विल राईट RHS साइड I1 प्लस I2. तर I1 कोण आहे रे, 0 to a f of x dx. I2 काय रे बघा, सोडवतो आपण. a to 2a f of x dx, a to 2a f of x dx. मग आता 0 to a तेच फंक्शन आणि a to a तेच फंक्शन, यालाच आपण लिहू शकतो 0 to 2a, कारण a हा 0 आणि 2a च्या मध्ये. सो 0 to 2a f of x dx जी आपली LHS साइड आहे. स्क्रीनशॉट घ्या. So in this way we have proved our property. Number 48 4 मार्काला पुढची एक प्रॉपर्टी आहे प्रूफ करण्यासाठी.
नेक्स्ट प्रॉपर्टीज 4 मार्क क्वेश्चन साठी -a2 प्लस a एखादं फंक्शन असेल तर त्याला लिहू शकतो आपण 2 टाइम्स 0 to a f of x dx when your f of x is even 0 when it is odd. तर ह्या प्रॉपर्टीज आपल्याला प्रूफ द्यायचा झालं. मग आता बघ -a2 प्लस a आपलं जे फंक्शन आहे हे dx याला मी लिहू का -a2 0 f of x dx प्लस 0 to a हे बघ ना -a2 प्लस a मध्ये 0 आहे ना -a2 0 तेच फंक्शन प्लस 0 to a तेच फंक्शन dx तोडलं त्याला आपण -a2 0 आणि 0 to a मध्ये तोडलं. ओके बर आता आपण काय करू यातलं सपोज हे पहिलं कन्सिडर करू आपण समजा याला आपण काय म्हणू i1 प्लस i2 आणि i1 सेपरेटली कन्सिडर करू i1 इज इक्वल टू -a2 0 f of x dx तर पुट करा x ला -t अशी प्रॅक्टिस करा पाठ करा हे डेरिव्हेटिव्ह घेतला तर dx इज -dt सबस्टिट्यूशन केल्यामुळं लिमिट चेंज करा when value of x is -a t will become a बघ ना x ला -a टाकलं तर मायनस मायनस प्लस होईल t will become a when value of x is will become 0 तर बेटा t will become 0 x 0 तर t also 0. आता हा जो i1 आहे आपला त्या i1 ला मी काय लिहू शकतो बेटा -a to 0 होतं आता होईल a to 0 आता होईल a to 0 f of x ला काय टाकलं आपण -t झालं. यालाच आपण लिहू शकतो बेटा a to 0 t च्या ऐवजी x रिप्लेस करू शकतो आपण सो f of -x dx हा i1 आहे. मग आता आपलं हे जे -a2 प्लस आहे f of x dx आहे बरं का इज इक्वल टू हा जो i1 आहे सोडवलेला त्याला मी लिहितो a to 0 f of -x dx प्लस पुढे 0 to a f of x dx स्क्रीनशॉट घ्या झालं. आता बघ आता मी काय करतो -a to प्लस a that f of x dx a to 0 आणि 0 to a म्हणजे a मध्ये 0 आहे सो मी लिहू शकतो -a अच्छा a to 0 a to 0 f of -x प्लस f of x dx झालं. आता वेन दोन केसेस असतील वेन दिस f of x इज इवन तर f of -x is f of x therefore आपलं जे सम आहे याला आपण a to 0 2 times f of x dx म्हणजे 2 बाहेर येईल
झालं. हेच फंक्शन जेव्हा ऑड आहे, सेकंड केस, समजा एफ ऑफ एक्स ऑड आहे, तर ऑडची डेफिनेशन आहे एक्स जागी मायनस एक्स जर का टाकला तर आन्सर विल बिकम मायनस एफ ऑफ एक्स. आता इथं बघ, मायनस एफ ऑफ एक्स प्लस एफ ऑफ एक्स विल बिकम 0. सो 0. घ्या स्क्रीनशॉट. सो या प्रॉपर्टीज आहेत, प्रॅक्टिस करून पाठ करायच्या. आता आपण 4 मार्क्स मधले पुढचे सम्स घेऊ. 4 मार्काचं आहे म्हणजे ऑब्विस आहे की थोडस डिफिकल्ट वाटणार आहे ते. ऍडजस्टमेंट, सबस्टिट्यूशन आणि फॉर्म्युले पाठ पाहिजे. याच्यामध्ये 49th आहे, evaluate integration is from 0 to 1/2 1 upon 1 minus 2x square dx. चलो, जेव्हा जेव्हा तुम्हाला दिसेल, ठीक आहे, whenever you will see 1 minus x square, समजून घ्यायचं x जागी साइन थिटा पुट करा. फर्स्ट फंडामेंटल आयडेंटिटी, इथे सुद्धा फॉर्म्युला जमून जातो. ओके, सो पुट x जागी साइन थिटा टाकून द्यायचं. ठीक आहे, x जागी साइन थिटा टाकला की आता dx काय होईल प्रदीप? साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा डी थिटा. वेन लिमिट चेंज करायला विसरायचं नाही. 0 to 1/2 is when x is 0, t will become, आता बघ बरं का, थिटा थिटा, आपण x ला साइन थिटा टाकलं ना. ओके, साइन टी टाकू शकतो, आपल्यावर आहे, काय अडचण नाही. x ला साइन थिटा टाकला, झालं. मग आता मला सांग, x व्हॅल्यू 0 म्हणजेच थिटा इज साइन इनवर्स ऑफ 0. थिटा विल बी, हे बघ ना, साइन इनवर्स ऑफ एक्स. इकडे साइन आहे, इकडे आल्यावर साइन इनवर्स होईल. मग आता एक्स 0 टाकला तर थिटा काय होईल प्रदीप? साइन इनवर्स ऑफ 0. साइन इनवर्स 0 म्हणजे साइन कोणता अँगल 0 देतो? 0 आहे की नाही. वेन एक्स ची व्हॅल्यू 1/2, थिटा काय होईल बेटा? साइन इनवर्स ऑफ 1/2. साइनचा कोणता अँगल 1/2 देतो प्रदीप? साइन 30 is 1/2, राईट. सो π/6. सो असे लिमिट चेंज होतील. I इज इक्वल टू 0 to 1/2 होतं, आता काय होईल? 0 to π/6. झालं, इंटिग्रेशन झालं. 1 upon 1 minus 2, एक्स ला काय टाकलाय? साइन स्क्वेअर थिटा. रूट मध्ये 1 minus एक्स चा स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर थिटा. dx इज cos थिटा डी थिटा. ओके, दिस इज इक्वल टू 0 to π/6 1 upon 1 minus 2 साइन स्क्वेअर थिटा. हा कुणाचा फॉर्म्युला आहे? cos 2 थिटाचा, आहे का नाही. स्क्वेअर रूट मध्ये 1 minus साइन स्क्वेअर थिटा. आता 1 minus साइन स्क्वेअर थिटा काय असतं प्रदीप? cos स्क्वेअर थिटा, आहे का नाही. तर cos स्क्वेअर थिटा आणि रूट गायब म्हणजेच cos थिटा. इथे आहे cos थिटा डी थिटा ऍज इट इज. ठीक ठीक, हे झालं कॅन्सल. 1 अपॉन cos 2 थिटा 1/cos. आता cos कुणाचा रिसिप्रोकल आहे? सेकचा, म्हणजेच हा इज इक्वल टू 0 to π/6 1 अपॉन cos ला मी लिहिणार sec 2 थिटा डी थिटा. आता इंटिग्रेशन सेक इज लॉग ऑफ सेक प्लस टॅन. सो लॉग ऑफ करताना नेहमी लक्षात ठेवा LPF सेक 2 थिटा आहे, नुसता थिटा थोडाच आहे. सो 1 अपॉन कोएफिशिएंट ऑफ थिटा which means 2 log of sec plus tan, right.
कुठून कुठं 0 to π/6. आता अप्पर मायनस लोअर करायचं विच इज 1/2 आतमध्ये. एकदा अप्पर टाकूया. सो लॉग ऑफ सेक π/6 टाकला तर काय होईल बेटा? बेत्रिक 6 π/3 प्लस tan 2 into π/6 परत π/3 होईल. झालं. काय केलं प्रदीप आपण? अप्पर लिमिट टाकलं. झालं. आता लोअर करायचं आपल्याला. मी काय करतो इथं करली वजा याच्यामध्ये लोअर लिमिट लॉग ऑफ मॉड ऑफ सेक 0 प्लस tan 0. बघ मी किती सिस्टमॅटिक केलं. प्लीज नीट पहा. ब्रॅकेट कडे लक्ष द्या. दिस इज इक्वल टू हे बघ हे 1/2 बाहेर करली ब्रॅकेट. आता आत काय होईल या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लॉग ऑफ सेक π/3. आता आपल्याला सेक नाही पण कॉस π/3 माहिती आहे. त्याचं उलट करायचं. कॉस π/3 π/3 म्हणजे किती 60. कॉस 60 काय आहे 1/2. मग सेक काय होईल 2 प्लस अच्छा tan π/3 tan 60 किती आहे √3. ओके. सो लॉग ऑफ 2 प्लस √3 वजा लॉग ऑफ मॉड मध्ये सेक 0. आता आपल्याला कॉस 0 माहिती आहे 1 तर रेसिप्रोकल 1 प्लस tan 0 इज 0 आहे बघा करली कंप्लीट. लॉग ऑफ 1 प्लस 0 इज 1 म्हणजेच लॉग 1 इज 0. ओके. विच इज इक्वल टू 1/2. वेलकम बॅक मारुती आलाय. मारुती सोपं नाही वेळात वेळ काढून. 1/2 लॉग ऑफ ही तर टर्म उडून जाईल कारण की लॉग ऑफ 1 विल बी 0. सो एवढंच उरलं लॉग ऑफ मॉड ऑफ 2 प्लस √3. स्क्रीनशॉट घ्या. ओके. नेक्स्ट 4 मार्क मधलं पुढचं सम आहे 50. इव्हॅल्युएट 0 to π/4 ठीक आहे. चलो आता लक्ष द्या. निलेश इज बॅक. वेलकम बॅक निलेश. आता बघ लक्ष द्या. आता हे सम सोडवायचं आपल्याला. तुम्हाला पाहून लगेच कळलं असेल की tan ला टी टाकायचं. सो पुट tan x ला टाकूया टी. मग tan चा डेरिव्हेटिव्ह काय रे sec² dx is dt. हे पाहून तर आपण tan ला टी टाकला राईट. बर लिमिट्स पुट करायला अजिबात विसरायचं नाही. मी एकदा विसरलो होतो आठवतंय ना. when x is 0 tan 0 so t is tan 0 0. बघ ना x शून्य टाकला तर tan 0 0. x ची व्हॅल्यू π/4 tan π/4 1 आहे सो t विल बिकम 1. टाकून द्या. सो आय विल से i इज इक्वल टू माझं इंटिग्रेशन 0 to π/4 ला मी लिहितो 0 to 1 sec² x dx तर dt झाला. सो 1/3t² प्लस 4t प्लस 1 sec² x dx is dt. क्वाड्रेटिक खाली दिसलं नेहमी लक्षात ठेवा. हे वाक्य लिहून ठेवा. मिसलेनियस टाइपचे इंटिग्रेशन असतील किंवा क्वाड्रेटिक फंक्शन असेल थर्ड टर्म वापरताना x² किंवा t² चा कोएफिशियंट नेहमी 1 करा. हे बोललोय मी तुम्हाला खूप वेळा. लिहून ठेवा कुठेतरी.
खालून 3 कॉमन निघाल, सो डिनॉमिनेटरला 1/3 मी इकडे बाहेर घेतला इंटिग्रेशनच्या 0 to 1 1/. सो इथून बघ 3 कॉमन निघाल्यामुळं t² प्लस 4/3t किंवा 4t/3 प्लस 1/3. कशामुळं? तर 3 कॉमन घेतला. ओके, आता ही मला दिसली थर्ड टर्म वाला सम, राईट? सो थर्ड टर्म तुम्हाला माहिती आहे इज 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ x किंवा कोइफिशियंट ऑफ t. काय रे बेटा? 4/3 चा स्क्वेअर. 2 दुने 4, 2/3, 2 चा 4 आणि 3 चा 9. गेटिंग? 2 दुने 4, वरती राहिला 2, 2 चा स्क्वेअर 4, खाली 3, 3 चा 9, 4/9 आली थर्ड टर्म. आता आपलं जे सम आहे त्याला कसं लिहिणार मी? 1/3 इंटिग्रेशन 0 to 1 1/t² प्लस 1 मिनिट t² प्लस 4t/3 त्या बाई थर्ड टर्म 4/9 मायनस करूया -4/9 आणि हा प्लस 1/3 ॲज इट इज. झालं? नाव यू कॅन सी थर्ड टर्मची आपली बऱ्यापैकी प्रॅक्टिस झाली आहे की नाही? परफेक्ट स्क्वेअर्स आपल्याला भेटतात. सो I इज 1/3 0 to 1 1/. आता हा कसा t² हा t चा स्क्वेअर आहे, मध्ये प्लस इथं प्लसचा साइन टाक. 4/9 हा 2/3 चा स्क्वेअर आहे. आता पुढं मला दिसतंय -4/9 आणि प्लस 1/3. तेव्हा मी तुझ्यासाठी सेपरेट करतो, स्क्रीनशॉट घे. तेव्हा मारुती, प्रशांत आहे कोण आधी मला ते पाहू द्या क्लासमध्ये. प्रशांत, मारुती आणि प्रदीप. मारुती लक्ष दे, तुला इथं अडचण होती. बेस सेम कसा करायचा? 9 आणि 3 यांच्यातलं एलसीएम कोण आहे? 9. कारण 9 ला 9 ने पण भाग जातो, 3 ने पण जातो. तर काय करायचं? सरळ सरळ बेस सेम करून घ्यायचा. केला का? आता बघ, बेस सेम केल्याच्या नंतर 9 ने जर गुणलं, चेक 9 9 कॅन्सल, वरती उरल -4. 9 ने गुणलं तर 3 त्रिक 9 प्लस 3, सो उत्तर येईल -1/9. ऍग्री? बघ ना, -4 आणि +3 -1/9. तर काय करायचं मारुती, प्रशांत? इथं मायनस साइन द्यायचं. तो जो 1/9 आहे त्याला काय करायचं? 1/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर dt. स्क्रीनशॉट घे, मी आता खालचं पुसतो. झालं? सर तेवढं परत सांगा ना, अशा बेस पद्धतीने कसं करायचं. करायचं? वेळ वाचतो, जागाही वाचते. आता 1/x² मायनस a² फॉर्म मध्ये मला ते दिसलं. सो 1/3 log ऑफ x, अच्छा 1/2a. हे बघ 1/2a. हे कोण आहे? 1/3 log ऑफ x - a/x + a. म्हणजेच अपॉन, झालं? सो आता कुठून कुठं? जस्ट पुट द लिमिट्स फ्रॉम 0 to 1. ओके, दिसतंय का रे? ओके, चलो. हा 3 आणि हा 3 गॉट कॅन्सल आउट 1/2. आता आतमध्ये अप्पर मायनस लोअर नंतर करू, थोडस सिम्प्लिफाय करू. लॉग ऑफ मॉड ऑफ, बघ आता t प्लस बेस सेम, दोनातून एक गेला 1, सो t प्लस 1/3 अपॉन t प्लस पुन्हा बेस सेम, 2 आणि 1 3, 3/3 इज 1 फ्रॉम 0 to 1. अगेन 1/2 आतमध्ये लॉग ऑफ 3t + 1. बरोबर का? नीट लक्ष दे. 3t + 1 अपॉन
3 मला असं वाटतं डायरेक्ट हेच टाकू आपण, लिमिट टाकू आपण, वेळ थोडीशी जागा कमी आहे, अप्पर मायनस लोअर करून टाकू इथल्या इथंच. ओके, सो चलो 1/2 इंटू ब्रॅकेट 1 टाकूया लॉग ऑफ मॉड मध्ये. हे बघ 1 + 1/3 अपॉन 1 + 1 हे झालं अप्पर, वजा लोअर जर का टाकला 0 तर 0 + 1/3 म्हणजेच 1/3 अपॉन 0 + 1 म्हणजेच 1. ओके, विच इज इक्वल टू 1/2 आतमध्ये लॉग ऑफ हे 3 आणि 1 होईल 4/3 आणि खालचं 2. हे बघ 3 आणि 1 4/3 भागिले 1 आणि 1 2. सो 2 2 4 ऍट द एंड 2/3 राहील ते, वजा लॉग ऑफ 1/3 अजून सिम्प्लिफाय होईल 1/2 लॉग ऑफ m/n. हे बघ 2/3 अपॉन 1/3 म्हणजेच 1/2 खालचा 3 3 पण कॅन्सल, लॉग ऑफ 2. सिम्प्लिफिकेशनचा विषय, ज्यादा काही टेन्शन नाही. प्लीज टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस. झालं, चलो नेक्स्ट सम. जवळपास 40-50 सम्स आपण या डेफिनाइट मधले पाहिलेत. प्लीज हे व्हिडिओज पुन्हा पुन्हा पहा, प्रॅक्टिस करा. ओके, जितकी जास्त प्रॅक्टिस तेवढं चांगलं टेक्निक डेव्हलप होईल. 51 नंबर सम जरा भारी आहे. 1/√2 to 1 e ची पॉवर cos इनवर्स x गुणिले sin इनवर्स x अपॉन dx. हे पाहूनच तुला कळलं असेल का sin इनवर्स x ला पुट करायचं, कारण की त्याचा डेरिव्हेटिव्ह 1/√1 - x² असतो. सो पुट करा sin इनवर्स x ला t. sin इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह आहे 1/√1 - x² dx dt. लिमिट चेंज करायला विसरू नका. वेन x is 1/√2, when x is 1/√2, so बेटा t will become, बघ बर का आता, sin इनवर्स ऑफ 1/√2 म्हणजेच π/4. x ची व्हॅल्यू 1 तर t will become sin इनवर्स ऑफ 1 म्हणजेच π/2. गेटिंग? आता बघ लक्ष दे, i इज इक्वल टू आपलं सम काय होईल 1/√2 to 1 होतं ना, आता काय होईल π/4 to π/2, π/4 to π/2. आता e ची पॉवर cos इनवर्स x आहे. आणखी एक ऍडिशनल गोष्ट यू मस्ट नो, आय विल राईट आल्सो. रिमेंबर दिस प्रॉपर्टी. क्लास 11th मध्ये होत्या या, पाठ पाहिजे. साइन इनवर्स x प्लस कॉस इनवर्स x इज π/2. सो कॉस इनवर्स x ला आपण रिप्लेस करू शकतो. आता साइन इनवर्स x ला काय टाकला t, है की नाही? म्हणून जो कॉस इनवर्स x आहे ना बेटा, त्याला मी लिहिणार π/2 - t. कळालं? स्पेशल सम आहे. मग आता e च्या डोक्यावर जो कॉस इनवर्स x आहे त्याला काय लिहिणार रे मी π/2 - t. साइन इनवर्स x ला काय टाकला बेटा आपण t अपॉन हे खालचा काही संबंधच नाही. बघ ना 1/√1 dx इज dt. झालं? आता पुढे बघ, जागा मी इथं कंटिन्यू करतो. हे u इंटू व्ही रूल वाला सम झालं. काय झालं बेटा, हे पुसतो मी याला. u इंटू व्ही रूल, याला ई टी एक्सपोनेन्शियल सगळ्या शेवटी म्हणून हा v, हा u, एल आय ए टी ई, जो आधी येईल तो u, जो नंतर येईल तो v. आता i इज इक्वल टू
u इंटिग्रेशन व्ही dx म्हणजेच t इंटिग्रेशन e ची पॉवर पाय बाय 2 मायनस 2 पाय बाय 2 मायनस t dt फ्रॉम पाय बाय 4 टू पाय बाय 2 झालं मायनस इंटिग्रेशन पाय बाय 4 टू पाय बाय 2 स्क्वेअर ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह ऑफ u म्हणजेच आय विल राईट डी बाय dt ऑफ t इंटू इंटिग्रेशन ऑफ e ची पॉवर दिस मच t ब्रॅकेट कम्प्लीट dt स्क्रीनशॉट घ्या म्हणजे वरचा पार्ट मी पुसतो झालं आता नीट लक्ष द्या बरं का हे खूप इम्पॉर्टंट सम आहे थोडस लेंदी जरूर आहे बट व्हेरी इम्पॉर्टंट I इज इक्वल टू ह्या पहिल्या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये t इंटू आता नीट लक्ष दे e ची पॉवर फंक्शन आहे लिनियर पॉलिनॉमियल फंक्शन आहे जो x म्हणण्यापेक्षा इथं t आहे त्याचा कोएफिशियंट -1 आहे सो आपली सवय काय बेटा 1 अपॉन कोएफिशियंट -1 लिहायचा त्याचं इंटिग्रेशन तेच आहे सो e ची पॉवर पाय बाय 2 मायनस t फ्रॉम पाय बाय 4 टू पाय बाय 2 झालं सॉल्व मायनस इंटिग्रेशन फ्रॉम पाय बाय 4 टू पाय बाय 2 ठीक कॅन्सल आउट हे तर 1 येईल ना डेरिव्हेटिव्ह ऑफ t इज 1 मग आतमध्ये काय उरलं बेटा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये पुन्हा त्याचं इंटिग्रेशन 1 अपॉन कोएफिशियंट बघ ना टीचा काय -1 गुणिले इंटिग्रेशन तेच येईल कारण ते ची पॉवर x वाला आहे dx नाही dt कारण फंक्शन t मध्ये चाललंय आता हा खालचा पार्ट मी पुसतो चलो आता पुढे लक्ष दे दिस इज इक्वल टू आधी इथं अप्पर मायनस लोअर टाकू आपण किंवा हे जे मायनसचं साईन आहे याला रिमूव्ह करू आधी मग मी काय करतो t इंटू e ची पॉवर पाय बाय 2 मायनस t हे मायनस साईन काढतो लिमिट्स इंटरचेंज करतो खालचे वर वरचे खाली केले मायनस साईन रिमूव्ह केला हे मायनस आणि हे मायनस काय होईल बेटा प्लस झालं आता नीट लक्ष दे याचा मायनस समज संपला याचं इंटिग्रेशन पुन्हा एकदा 1 अपॉन -1 आणि e ची पॉवर दिस मच फ्रॉम पाय बाय 4 टू पाय बाय 2 दिस इज इक्वल टू आता एक काम करू आपण परत एकदा हे जे मायनसचं साईन आहे बर का हे मायनस साईन पुन्हा याची लिमिट चेंज करू t e ची पॉवर पाय बाय 2 मायनस t फ्रॉम पाय बाय 2 टू पाय बाय 4 आवाजाची अडचण आली काय परत आवाज येतोय का रे प्रदीप मारुतीला येईना प्रदीप आणि प्रशांत आवाज गेला का काय सर आवाज येतोय पण व्हिडिओज दिसत नाही थांब मला तुमचं स्पीकर ऑन करतो मी थांब हा बोल बरं आता प्रदीप म्हणलं सर आवाज येत होता पण व्हिडिओज दिसत माईक नव्हता अनम्यूट करून सांगा अरे येतोय का ब्लर दिसतंय ब्लर ब्लर पण दिसतंय अरे बापरे थांब मग मी काय करतो थांब नेटवर्क सर चेंज करतो नाही मला तर क्लिअर दिसतंय सर क्लिअर आहे का ओके ना चल लक्ष द्या आता एवढं एक सम घेऊ आपण मग थांबू
हे बघ प्लस ह्या मायनस मुळे मी काय करतो e ची पॉवर पाय बाय 2 मायनस टी फ्रॉम पाय बाय 4 टू पाय बाय 2. चला आता अप्पर मायनस लोअर करा इथे. सो अप्पर लिमिट टाकलं तर इट विल बिकम पाय बाय 4 e ची पॉवर पाय बाय 2 मायनस पाय बाय 4 वजा लोअर इज पाय बाय 2. सो पाय बाय 2 e ची पॉवर पाय बाय 2 मायनस पाय बाय 2 प्लस इथे अप्पर मायनस लोअर करा. अप्पर जर का टाकलं तर e ची पॉवर पाय बाय 2 मायनस पाय बाय 2 वजा लोअर टाकलं. ओके दिस इज इक्वल टू आतमध्ये पाय बाय 4 e ची पॉवर आता पाय बाय 2 पाय बाय 4 90 मधून 45 गेले 45. ओके सो 45. अरे कसं करावं मारुती थांब आता एवढं एक सम होऊ द्या. एवढं कम्प्लीट होऊ द्या. e ची पॉवर विल बिकम पाय बाय 4 मायनस पाय बाय 2 कारण 90 मायनस 90 0 होईल. e ची पॉवर 0 इज 1 प्लस इथं वन्स अगेन 1 मायनस e ची पॉवर 90 मधून 45 गेले. आन्सर इज 45 झालं. सो दिस इज द फायनल आन्सर. स्क्रीनशॉट घ्या.